शनिवार या अर्थाने साप्ताहिक उपासना सुरूच आहे, ती त्यांच्या कृपेने अखंड सुरू आहे, ही बाकीचीच गोष्ट आहे. पण ती पुन्हा शनिवारवर आली तर ती आज ज्या शनिवारी आली त्यात जसं रामनवमीचं हे पर्व काळ आहे, तसं आज पहिल्या शनिवारी सुरू करताना कृष्णदास महाराजांची पुण्यतिथी आहे. आपल्याला चरित्राची कल्पना आहे. मागे आपण इथं वाचनही आत्ता परवा केलं, आपण आपापलं वाचलं असेलच. तर त्या काळी म्हणजे 100 वर्ष आता होऊन गेली, म्हणजे होणार पूर्ण या वर्षी आज. तर त्यांची शतसंवत्सरिक जी शताब्दीचा जो आता पर्वकाळ येतो त्याची आज सुरुवात व्हायची आहे. शताब्दी आहेच, पण 99व्या शताब्दी आहे. 100व्या शताब्दीचं शतसंवत्सरिक वर्ष सुरू झालं आजपासून. आणि हे आता वर्षभर आपल्या दृष्टीने त्याचं एक स्मरण त्याने आपल्याला ठेवावं ही इच्छा आहे. आणि आपल्याकडून अधिकाधिक काय उपासना त्यांना करून घ्यायची ती त्यांनी घ्यावी. तर तेही आलं. आणि आपण चरित्र वाचत असल्यामुळे आपल्याला कल्पना आहे म्हटल्याप्रमाणे 100 वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे 100 किंवा अधिकच म्हणा 90-91 वर्ष म्हणजे 1906 सालापासून तर हे आता 15 सालापर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत ही जी 9 वर्ष होती त्या काळात माऊलीला दर शनिवारीच उपासना होत असे त्यांची स्वतःची. त्याच्याशी कुठेतरी त्यांचा प्रेमाचा त्यांच्या कृपेचा सगळ्याचा धागा असला पाहिजे. तर त्यामुळे पुन्हा एकदा आणि त्या काळात इथून लोक माऊलीला चालत उपासनेला जात असत शनिवारच्या आणि तिथे भजन होत असे आणि त्यांचं निरूपण होत असे. असं त्या काळातला कृष्णदास महाराजांचा स्वतःचा होता जो काही त्यांची स्वतःची जी उपक्रम होता त्यानुसार तो शनिवार त्यांचा चालला होता. तर तो काळ परत शनिवारला परत एकदा त्यांच्या स्मरणामध्ये त्यांच्याच उपासनेच्या वाराला हे सुरू व्हावं, त्यांची कृपा समजा. मूळ उद्देश उपासनेचा भवव्याधी जडली बारी, ती काही सुटत नाही त्यातलं खरं की नाही. आता पाखरं फिरायला लागली तरी मनात येतं ही वाढली तर. आता ती आधी होती, वाढणार आहेत का कमी होणार आहेत हे आता लाईट गेलेले आहेत म्हणून आपण आता ह्याचे वेगळ्या पर्यायी व्यवस्थेवर चाललेलं आहे. तर ते नाही आले तर ही व्यवस्था बंद पडली तर काय होईल. नामस्मरण करू, त्याला काही पुस्तक लागत नाही, त्याला काही लागत नाही, काय लक्षात ठेवायला काय. पण जे अनिश्चिततेची माणसाला जी खात्री आहे ती म्हणजे भाव. सगळं अनिश्चित आहे. अनिश्चित काय आपल्यातलं परब्रह्म जोपर्यंत निश्चित आहे तोपर्यंत काही कशाची काळजी करायचं कारण नाही. ज्या वेळेला हे लाईट जातील जाणार नाही तरीसुद्धा येतीलच उलटे आता. पण ते जर समजा गेले तर सगळं झालं तरी आपण आहोत याला काही वेगळं दिसायला वेगळी बॅटरी लागणार नाही. की मला खात्री आहे की आपण लाईट गेले आणि दिसेना असं झालं मी आहे का नाहीच कळे ना, एकदम मी गेलोच का काय असं वाटलं. हां झालं नाही ते तर फारच पुढचा विचार झाला, पण आहे का नाही असं झालं. आणि आता काय करावं म्हणजे आता आपणच नाही म्हटल्यानंतर आता दिसतच नाही म्हटल्यानंतर नाहीच म्हटलं पाहिजे. तर दिसतच नाही त्यामुळे नाही असं होत नाही. त्यालाच स्वयंप्रकाश असंवेद्य जाणीव म्हणतात. ते आपल्या ठिकाणी आहे, ती आहे तोपर्यंत कशाचीही काळजी करायचं कारण नाही. फक्त आपण त्याच्याशी निगडीत पाहिजे, मात्र अंधाराशी निगडीत नाही पाहिजे. त्याला अज्ञान म्हणतात, त्यालाच भवव्याधी म्हणतात. ते भवाचं ज्या वेळेला माणसावर अतिक्रमण होतं त्यावेळेला त्याची व्याधी तयार होते. भव बाहेर आहे, घडत राहणं. भव म्हणजे भवती म्हणजे घडत राहणे. तर घडत राहणं सततच होत राहणार. आत्ता थोड्या वेळाने अजून थोड्या वेळाने बघितलं तर तिथे 7:25 झाले ते 7:30 होणार. हे तर होणारच हो की नाही. तर ते तशा तऱ्हेनं सतत घडत राहणारच. ही जरी रात्र झाली असली तरी ही रात्र अंतिम, उद्या सकाळी पुन्हा उजाडणार, परत दुपार, परत काम येणार, परत संध्याकाळ, हे सुरू झालं. हेच भाऊ, दुसरं काही नाही. ज्याच्यात आपण सापडलेले आहोत आणि कधी त्यातून बाहेर पडतो याची वाट बघतो, ते विश्रांतीचे स्थळ. तर तसं माणसाला वर जाऊन बसता येतं ह्या भावाच्या. फक्त ती व्याधी असल्यामुळं मनुष्य जखडलेलं आहे त्याच्यात. त्याला असं वाटतं की याच्या बाहेर मी पडू शकणार नाही. आणि त्यामुळं हे उद्या घडेल, परवा घडेल, तेव्हा घडेल, हे होईल, ते होईल, मी करीन, ह्याव करीन, त्याव करीन, ते सगळं जे काय आहे का नाही तर भवामध्ये आहे. ते हे जी सगळी कल्पना आहे. तर माणसाची व्याधी शरीरामध्ये केव्हा निर्माण होते की ज्या वेळेला काहीतरी वाढतं किंवा कमी होतं. समप्रमाण बिघडलं. शरीरात कफवात पित्ताचं जसं एक प्रमाण आहे ते काही सारख्या प्रमाणात नाही, त्यांचं प्रमाण आहे. पण त्या प्रमाणामध्ये बिघाड झाला की व्याधी उत्पन्न होते. तेव्हा ते आपलं भगवंताशी जे प्रमाण आहे, ह्या भवाशी जे प्रमाण आहे त्यात बिघाड झाला की भवाची व्याधी निर्माण होते. आपलं भवाचे प्रमाण आहे. आपण भवातच जन्माला आलो ना, कुठेतरी कुठल्या तरी तारखेला जन्माला आलो, एवढी वर्ष झाली. ते लहान मुलाला नाही का म्हणतात की 20-22 वर्षाचं मुलगा बघितलं
20 वर्षापूर्वी बघितला तेव्हा केवढा लहान होता, आता तो 22 वर्षाचा आहे. म्हटलं 20 वर्षापूर्वी लहानच आठवणार की जाऊ दे, हे आपलं असंच सगळे ह्याच्यात राहायचे आपण ह्या जगात. पण हे जे सगळं आहे ना, हे ह्याच्यात जन्माला आलो, कधीतरी 20, कधीतरी 25, कधीतरी 50, कधीतरी ह्याच्यात आपण जन्माला, ह्याचं नातं तुटतंय का? तर ते तुटत नाही. म्हणजे भावाचं पण प्रमाण आपल्यामध्ये आहे. सारखं शरीरामध्ये सतत पेशी बनतात, नाहीशा होतात, बनतात, नाहीशा होतात, अखंड चालू आहे. पण त्यात बनतात आणि नाहीशा होत नाहीशा झाल्या की माणसाला व्याधी सुरू झाली. मग ते म्हणतो अरे कथडीचा काहीतरी रोग झाला. का झाला? तर मग त्या प्रमाणात ती येते आणि ज्या प्रमाणात जाते त्या प्रमाणात ती आता जात नाही, मी काहीतरी तिचं गडबड झालेली आहे, म्हणजे व्याधी झाली. तर तशी सगळीकडे मनुष्याचं भावाशी जे प्रमाण आहे आणि त्याचं भगवंताशी जे प्रमाण आहे त्याच्यात बिघाड होतो तेव्हा व्याधी होते. भवानी व्याधी होत नाही नसत्या. त्याचं भगवंताशी पण प्रमाण आहे. आता व्याधीचं प्रमाण आहे समजा, तर काय होईल? कफवात आमकं तुमकं बिघडलं एवढं होईल, ठीक आहे, बिघडलं, किती प्रमाणात बिघडेल. पण भगवंताचं त्याचं प्रमाण काय आहे, त्याचा संबंध किती आहे, तो खरं सांगायचं तर श्वासाबरोबर आहे. इतका संबंध असलेली गोष्ट कुठे राहतच नाही. म्हणजे खूप आठवणच नाही, नामच घ्यायचं राहिलं, सकाळपासून आठवणच नाही राहील. होतं रोज होतं, 8-8 दिवस होतं, तर काय रोजचं काय, किती दिवसांनी असं होतं का अरे जपाचं आपलं ते विषयच राहिला, ती संकल्प केला होता आणि लक्षातच नाही किंवा बाकीचं काय लक्षात राहिलं नाही. असं मनुष्य जेवायचं लक्षात राहिलं नाही. त्याच्या काय करायचं, रात्र झाली 11 वाजले आणि दिवसभर जेवायचं लक्षातच नाही, पाणीच प्याला नाही, असं काही झालं आहे का? ती भावाची लक्षणं सगळी. कारण पाणी आपल्याला खातं, शेवटी जमीन आपल्याला खाते, ते खातात, ते चालतं, त्याचं लक्षात राहतं. पण हे जे काय आपण म्हणायचं ठरवलं होतं, करायचं ठरवलं होतं, भजन करायचं होतं, काय लिहून काढायचं होतं, काय ते त्याचं एखाद्या वेळेस विस्मरण होतं. म्हणजे भगवंताच्या विस्मरणाचं जे तिकडे बाजू झाली त्यांनी तिकडे व्याधी निर्माण झाली. इकडून भवाने अतिक्रमण केलं म्हणून व्याधी निर्माण झाली. पैसा मोठा वाटला, भगवंतापेक्षा पैसा मोठा वाटला, भगवंतापेक्षा काय स्थावर मोठं वाटलं, काय त्याला सत्ता मोठी वाटली, काय वाटलं असेल ते वाटलं असेल, ते मोठं वाटलं की ती डोक्यावर बसलं त्याच्या, ती त्याला फिरवणार आता घर घर घर. ती व्याधी फिरवायला लागली एकदा, म्हणून ती बहुजन्मांतर भोगिता आलो असं म्हटलं. त्यांना कल्पना आहे की हे मी एका जन्माचं भोगत नाही, अनेक जन्म भोगत आलो आहे आणि तरी मला अजून ते मला तुटत नाही आहे. त्यामुळे भव्य व्याधी जडली भारी आहे बाबा, तर तुझं मला तारी, आता मला काय हे सुटत नाही गणित. म्हणून मारुती ह्याला आपल्या गणपतीला प्रार्थना केली, मोरयाला प्रार्थना केली, बाबा हे मला सावध करून तूच मला बाहेर काढ. तर त्यांचं उपास्य दैवत राम त्याच्यासाठी चाललंय. तर मूळ प्रश्न व्याधी तोडणं आहे, त्याचं प्रमाण बरोबर सारखं करणं आहे. भव किती राहायला पाहिजे 20%, भगवंत किती राहायला पाहिजे 80%. हे जर समजा प्रमाण असेल तर ते काय बिघडले ते आपल्याला आपण शोधून काढावं आणि मग ते प्रमाण कसं त्याच्याच बरोबर येईल याच्यासाठी त्यांनी स्वतः काय मार्ग केले, कोणता उपदेश केला, तो आज आपल्याला बघावा अशी इच्छा आहे. त्यांचं स्मरण व्हावं. आपलं तुकोबांचा अभंग चालू आहे, यवनिया वास करी हृदयी, ते तर पाहिजेच. पण त्याच्यासाठी अंतःकरण तेवढं व्हायला आपण थोडा एक दिवस देऊया, आठवडाभर हा, आणि पुढच्या आठवड्याला परत त्या अभंगाला येऊ. आजचा पर्व काळ आहे, त्याचं काय आपल्याला विचार करता येईल ते करू. त्यांनी पहिल्यांदा एक विचार केला, आत्ता आपण जसं भव्य व्याधी जडली भारी म्हटलं, बरोबर. त्यांनी स्वतः म्हणावं एवढी भव्य व्याधी जबरदस्त असली पाहिजे. ते का आपल्यासाठी म्हणाले, आपल्याला खरं जबरदस्त आहे ती, पण ती केव्हा जबरदस्त आहे, शत्रू डोक्यावर बसला आहे हे खरं आहे. आपल्याकडे अनेक वेळेला, आता जाऊ दे, आता आपल्या संरक्षणशास्त्र विषयाने कारगिल हे आपण केलेलं युद्ध आहे का त्यांनी केलेलं युद्ध आहे, आपला पराभव आहे का विजय आहे, हे ज्याचं त्यांनी ठरावं. पण जे काय झालं त्यावेळेला लक्षात आलं की हे आत येऊन त्या ह्याच्यात बसलेले आहेत झुडपात, हे लक्षात आलं, आपल्या झुडपात. त्यांच्या झुडपात आपण बसलो नाही, ते आपल्या झुडपात बसले असं लक्षात आलं. आणि मग आपलं शौर्यानी तलवार बसली वगैरे जे काय आहे ना, तसं हे सगळं त्यांचं आता इथे आपण कल्पना केली तर हे केव्हा लक्षात येईल, जेव्हा मनुष्य सावध झाला, अरे खुसफुस काहीतरी ऐकू येते आणि हे आपल्या सैनिकांचं नव्हे त्यांच्या सैनिकांचं आहे आणि ते आपल्या भूमीत आहे, तेव्हा मनुष्य सावध झाला. तेव्हा त्यांचं म्हणणं एकच आहे की आपली तसेच आपण काळ नेहमी असाच जिंकून जातो माणसाला. तो कधी येऊन बसला आणि कधी उडी मारतो हे कळतच नाही आणि मग एकदम माणसाचा आकांत होतो की आता मला सोडवा. तर तसं ते जे काय होतं ते होऊ नये म्हणून सर्वात पहिले माणसाने काय व्हायचं असेल तर सावधान व्हावं. त्यांचं म्हणणं एवढं आहे की ही जी वाटतंय सुटायचा मार्ग भक्तीचा मार्ग आहे सुटायला, सर्वसामान्य माणसाला आपल्याला भक्तीचा मार्ग आहे बाबा. जे कोणी आणि ज्ञानमार्गाने आणि कुठल्या मार्गाने जाणार असेल ते योगमार्गाने जाऊ देत त्यांना, पण आपल्याला भक्तीचा मार्ग आहे. ह्या मार्गाने सुटायला सुद्धा ही भक्ती एका तनूची नाही, एका जन्माची नाही. ज्या अर्थी, म्हणजे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, त्यांच्या स्मरणामध्ये सांगतो, ज्या अर्थी आपण इथे बसलेले आहोत त्या अर्थी एका जन्माचे बसलेले नाही, मागे जन्म आहे. मला माहीत नसू द्या, मला माहीत नसल्या जगात कितीतरी गोष्टी आहेत पण त्या आहेत.
आपण सकाळी पेपर उघडून बघितलं तरी कळतं, आपल्याला माहीत नव्हतं. मग ते काय नव्हतं का, त्यांना आदल्या दिवशी रात्रीच कळलं, म्हणून तर आजच्या पेपरला आलं. तेव्हा हे आधीच होतं, पण मला माहीत नव्हतं. त्यामुळे मला माहीत नाही याच्यावर जाण्याचा अर्थ नाही. त्यांचं म्हणणं जन्मांतर भविता आलेलं आहे आणि ही तर खात्री आहे, त्या अर्थी इथे पण ती खात्री आहे. म्हणून त्यांचं म्हणणं ही भक्ती एका आत्ताच्या देहाची नव्हे, ती आधीपासून चालू आहे. तिची एक काही अवस्था आली तेव्हा आपण इथे आलो. आत्ता आपण इथे आलो. आता इथून पुढे किती जाणार, आता कशी गाडी चालवणार, त्याच्यावर कसं पोचणार अवलंबून आहे, दुसरं काय नाही. त्यामुळं त्यांचं स्पष्ट त्यांचं म्हणणं असं आहे, नसे भक्ती एका तनुनेची होणे. भक्ती ही एका शरीरानं होईल अशा कल्पनेत सुद्धा राहू नका आणि सावधान व्हा. याचा अर्थ खचून जावं का, एका जन्माचं काम नाही. आत्ताचा जन्म काय आपली अवस्था आहे ते आपल्याला माहीतच आहे. हे म्हणतात एका जन्मानं होणारच नाही, म्हणजे आता ते होणारच नसलं तर पुढचं कोणी बघितलं आहे आधीच आपल्याला माहीत नाही, पुढचं काय होणार माहीत नाही. त्यामुळे न केलेलं बरं. आपला प्रपंच ही भवव्याधी, त्याला उत्तर दिलेलं ते विनोबांचंच उत्तर पाहिजे त्याला, की माणसाला पुनर्जन्म आहेच, पण आत्ताचा विचार करून चाललं तर शेवटचा आहे. नसे भक्ती एका तनुनेची होणे. हे कशासाठी सांगितलं, तर एवढ्यासाठी की एका तनून होईल अशा याच्यात राहू नका. म्हणजे एका तनून जर होणार नसेल, आता आपल्याला माहिती आहे 50 किलोमीटर वेगाने गेलं तर 2 तासावरचं गाव आहे, 2 तास आपल्याला लागतील. 100 किलोमीटर गाव आहे, 50 किलोमीटर जाणार तर 2 तास आपल्याला लागतील. ज्याला एका तासात पोचायचं त्याला 100ने गेलं पाहिजे. आता ह्याच्यावर रस्ते आपले त्याच्यासारखे नाही आहेत, मात्र जाऊ नका, म्हणजे तसलं काय करायचं नाही आपल्याला. उदाहरण म्हणून लक्षात ठेवा फक्त, की ज्या वेळेला आपल्याला अशी वेळ येते त्यावेळेला आपण आपला स्पीड, आपली गती, आपलं सातत्य, ते प्रयत्न ते वाढवतो. ह्याच्यासाठी ही एका तनून होणारी गोष्ट नाही आहे. आणि आपल्याला ती एका तनूतच करायची. पुढच्या तनूची आपल्याला खात्री नाही की याच ठिकाणी, याच सत्संगामध्ये, याच गुरु हे सगळे भेटतील, ह्याची खात्री नाही. मला मागं जाईन मी, म्हणून मला माझा वेग वाढवून विनोबा म्हणले तसं हा शेवटचा समजून चालावा. म्हणजे तेवढी गडबड माणसाकडून किंवा तयारी त्याची व्हावी म्हणून हे असतं. आता अनेक वेळेला माझ्याही मागे असतं की बघा, आता म्हणून माझ्यापुरतं सांगतो, प्रापंचिक गोष्टी, घर बांधायचे, मोठं चरा लवकर बांधा, पटापट एकदा काय ते करा, 2 महिन्यात करा, 3 महिन्यात करा, 4 महिन्यात. लोकांना वाटतं काय घाई आहे, नाही एवढी लागली, घर बांधायचं झालं सावकाश, महिना हो असे काही महिन्या 2 महिन्याचे काम आहेत, वर्षभर 2 वर्ष चालणारी गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, हो की नाही. आता इथं काही रंग व्यवस्थित लागला, आपलं काय म्हणणं आहे का तसं, माझंही म्हणणं नाही की तो रंग व्यवस्थित आहे असं, पण तो एकदा लावून झाला त्या दिवशी, तो किती वेळात झाला, एका रात्रीत झाला की नाही. आता पुन्हा आपण रंग हा विषय आज मी बोलल्यावर आपल्या डोक्यात आला, आपलं तिथे लक्ष तरी आहे का त्याकडे, नाही. आता लाईटही गेलेले आहेत, त्यामुळे आत्ताही काही प्रश्न नाही. जेव्हा लाईट असतात त्यावेळेस लक्ष जात नाही, कारण आपण इथं संतांच्याकडे येतो, नामस्मरण करतो, डोक्यात विषय चालू असतो, तो ती कशाला तिकडे लक्ष जाते. ज्या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही त्या गोष्टी महिनाभर कशाला घालू, कारण शेवटी तो उडणारच. आपले रंग उडतात, तिथे काय उडायचे राहणार आहेत, ते आपण दिलेले रंग, म्हणजे आणखीनच. नसे भक्ती एका तनुनेची होणे, बहु जन्म घेऊन आत्मत्व बाणे, बहु जन्म घेऊन आत्मत्व बाणे. खूप जन्माने माणसाला आत्मत्वाची बुद्धी होती. मी का म्हणलं अनेक जन्माचं आहे, तर त्याशिवाय मनुष्य हे ऐकायला बसणार आहे, त्याला ऐकण्यासारखं बघण्यासारखं खूप आहे. ते तो बघेलही, मला त्याबद्दल म्हणायचं नाही, पण तो ते जे काय तासभर करतोय हे का करतोय, तर त्याच्या मागं त्याचा कुठल्या तरी कितीतरी वर्षांचा अभ्यास असला पाहिजे. तेव्हा त्याला असं वाटतं की तासभर चालेल, पुढचा नाही चालणार, मला माहिती आहे, पण आत्ताचा तास चालेल. का चालेल, तर तेवढी तयारी त्याची झाली आता, म्हणून आत्मत्व बांधलेलं आहे. म्हणून आता असं वाटतं की तासभर का होईना, महिन्यातनं एकदा का होईना, 20 मिनिटं का होईना करूया. त्याच्या मागं 5-50 जन्माची पुण्य आहे, तेव्हा हे आत्मत्व आत आहे ते प्रतिसाद देतं की अरे ऐक, म्हण, काय ते कर, असं का वाटतं याचं आपण ओळखून घ्यावं, यासाठी त्यांचं हे आहे, श्लोक आहे. नसे भक्ती एका तनुनेची होणे, बहु जन्म घेऊन आत्मत्व बाणे. निदान मी म्हणतो तासापुरतं, आठवड्यापुरतं, रोज 15 मिनिटापुरतं, काय महिन्यात एकदा असेल, बांधलेलं आहेच ना तर होईल, नाही तर नाही होणार. ज्या अर्थी बांधलेले त्या अर्थी मी त्या मार्गात एवढं नक्की आहे. दिंडीमध्ये 100 नाही 200 दिंड्या असतात, आपल्याला माहिती आहे. आता 200चे पुढे आहेत दिंड्या, 250-250 दिंड्या आहेत, पण दिंड्या सगळ्या पंढरपूरकडे चाललेल्या आहेत ना, मग झालं.
त्यातलं मागे आहे, पुढे आहे, ठीक आहे. एखादा सप्ताहाने करेल, एखादा रोज करेल, एखादा महिन्यानं करेल, पण तो करतोय कारण आत्मत्व त्याला तिकडे कुठेतरी भगवंत जो आतला दिसलेला आहे तिकडे पांडुरंगाच्या रूपाने तो त्याला दिसतोय म्हणून तो त्या दिशेनं चालतोय, त्या दिंडीत आहे. आता ठीक आहे, एखादा पुढे आहे, एखादा मध्ये आहे, एखादा मागे असेल, पण तो आत्मत्व असल्याशिवाय दिंडीत येणारच नाही. त्याला बाहेर 16च्या आळंदीला जाणाऱ्या दिंड्या नाही आहेत का? बहु जन्म घेऊन आत्मत्व बाणे, नको रे मना तू उदासीन हो, नको रे मना तू उदासीन हो. अखंडित वाचे सीताराम गाऊ, अखंडित वाचे सीताराम गाऊ. सीताराम 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 सीताराम. त्याच्यावर आघात केली की शुद्ध होतं. ते पवित्र अहो म्हणून चाललेला उद्योग आहे. त्याबद्दल त्यांचं म्हणणं हे सावधान झाल्याशिवाय होणारं काम नाही. आता जो एकदा सावधान झालेला आहे तो म्हणेल माझं 15 मिनटं अजून करायला पाहिजे तर जरा जवळ जाईन, 15 मिनटाचं 1 तास केलं तर अजून जवळ जाईन. 10 माळा करतो तो 20 माळा करेल, 20 माळा करतो 25 माळा करेल. त्याला म्हणायचं अंतर कमी, माझं आयुष्य किती माहीत नाही, मला पळालेलं बरं लवकर, एवढा लवकर जाईन तेवढा बरा. बरं एकदा मनुष्य मुक्कामाला पोचला की कसा निवांत असतो. आता काय घडायचं ते घड. तसं आहे शक्यतो आपण आपल्या मुक्कामाला भगवंताच्या इतर घरी तिथे जाऊन लवकरात लवकर पोचावं यासाठी पहिलं गोष्ट सावधान. कारण का तिथं ही भव्यव्याधी सगळी इतकं जडलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे आपण स्वयंपाक आता पाहत तरी असाल, करत असतील ते करतच असतील, पण पाहत असेल ना तर त्याला एक करवडलेलं भांडं आहे तर पाण्याखाली किती वेळ ठेवावं लागतं. एक रात्र जर भांडं घासायचं राहिलं तर पाण्याखाली ते पुन्हा पुढे 3 तास ठेवावं तेव्हा मऊ होतं. त्याच्या आधी घासायला लागलं तर चौपट कष्ट पडतील आणि निघेलच असं नाही परत. पण तेच जर पाण्यात ठेवून दिलं 1-2 तास 3 तास 4 तास पाण्यात ठेवून द्या, मग नंतर हळूहळू उमलून त्याचं तेच हळूहळू मोकळं व्हायला लागतं. नुसतं ओतून टाकलं, नुसतं हात फिरवलं तर शक्यकी परत होतं तसं. आता मला सांगा भगवंतानी जेव्हा भांडं दिलं त्याचं आम्ही आता सध्या काय केलेलं आहे तेवढं सांगा. ते करवडलेलं आहे का पाण्याखाली ठेवण्यासारखं झालं आहे का काय झालं का नदीत बुडवण्यासारखं झालं एवढं आता ठरवायचं आपण. ते इतकं करण्याची गरज आहे खरं सांगायचं तर. अशी चित्ताची अवस्था आहे बघा. शांतपणे कशी कळते? ध्यानाला बसावं. आपल्या मनात काही विचार आला नाही, चित्ताचं भांडं किती शुद्ध आहे ते कळतं. हे थोर माणसाने सांगितलेलं आहे. हे अरविंदांचं यांचं म्हणणं ते आहे, माताजींचं म्हणणं ते आहे की ध्यान हा आपल्या मनाचा आरसा आहे. त्या क्षणी आपल्याला आरशात दिसतं. जर ध्यान लावायला बसलो आणि जर समजा आपल्यासमोर आता काय येतं ते काय सांगायची गरज नाही, जे येतंय ते मनात आहे सगळं. मग आता ध्यानाला बसल्यानंतर राम आला, काही आलं नाही, नुसता निराकार आहे, उत्तम. किती वेळ आहे ते परत आहे, 1 मिनिट आहे, अर्ध मिनिट आहे, 5 सेकंद आहे का काय, 5 तास आहे, काय आहे तेवढं भांडं शुद्ध आहे. 24 तासात लागतं का असं काम? तर आपलं सिद्ध आहे तसं चित्त त्यांनी जसं दिलं तसं देऊन परत दिलं असं आहे. तुमची जरी या बिनी परत देऊन टाकली, आमची तुम्हाला परत आपण जे तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी तसं आम्ही देऊन टाकायला तयार आहे. पण केव्हा? ज्यावेळेला असं असेल तेव्हा. ते तसं नाही, हे सगळं मलिन झालं, वेगळं आहे ना. राग लोभ तुमकं काय मागे किती गोष्टी डोक्यात बसलेल्या असतात ते सुटत नाहीत आणि त्यांनी चित्त मलिन होतं. मग ते त्या करवडलेल्या भांड्यासारखे असतं, पाण्यात उंबलून निघेल स्वच्छ. एक हात फिरवलं, बोळाट फिरवलं की स्वच्छ. आधी घासत बसलं तरी स्वच्छ होत नाही. आता हे पाणी आणायचं कुठनं? हे ह्याचं ठीक आहे हो, भांडं आहे म्हणून आपलं ठीक आहे पाणी त्याच्याकडे तो ठेवून बुडवून ठेवलं ठीक आहे. हे सत्संग हे पाणी त्याच्यात बुडवून टाका तरी होईल. ती गेलं उघडून. मग आता आपल्या कामाला लागायचं. त्यांचं म्हणणं पहिल्यांदा सावधान आहे, हे काम एका जन्माचं नाही आहे. इथपर्यंत आलो याचा अर्थ बरेच जन्म कष्ट केले म्हणून इथपर्यंत आलो. आता हा जन्म शेवटचा समजून कष्ट करू, मग आपल्याला त्याचं ते काय अनुभव द्यायचा ते देतील आणि मग तो आपला अनुभव टिकूनही राहील. कारण का
हे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जमण्यासारखं काम नाही. तुम्ही ना आम्ही बोलतोय, एकमेकांची भाषा एकमेकांना कळते, हे ह्यांनी जे काय लिहून ठेवलं ते आपल्याला आजही कळते, त्याच्याप्रमाणे आपण अर्थ लावून आपलं काम करू शकतो. हे सगळं आहे हे मनुष्य जन्मात आहे म्हणून. जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, मनात पण येत नाही म्हणतं त्या. उठून तोंड उघडलं की सुरुवात, सकाळी उठून तो तोंड धुतला की खायला सुरुवात, त्याची जेवायला सुरुवात, खायला सुरुवात, प्यायला सुरुवात, बाहेर जा, अमकं कर तमकं कर सुरुवात, नुसतं दिवसभर आपण कोण. जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, गुरु रामदासी तुला भेट झाली. कोणातरी भेट झाली ना, कोणाची झाली नसेल तर समोर दिसतायत ना एवढे, ते सगळे आपल्यासाठी तळमळतात ना. ही एवढी भेट पुरेशी नाही का मला सांगा? आयुष्यात जन्माला येऊन त्याला काहीही दिसलं नाही, आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा फोटोसुद्धा एखाद्या समजा परदेशी माणूस आहे त्याच्यासमोर ठेवला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो, हे काय व्हॉट इज दिस, आपल्याला पडतो का प्रश्न कधी? पावले हात जोडले माणसाने, एवढं तर माहिती आहे. म्हणजे काहीतरी पुण्याचा अंश आहे म्हणून ह्या जन्मामध्ये, मनुष्य जन्मात ही ओळख पटते. पशु थांबेल का नाही माहिती नाही, पक्षी थांबेल का नाही माहिती नाही, झाड वर राहतं का नाही माहिती नाही आपल्याला, त्यांना कळतं बरं का आपल्यापेक्षा जास्त, पण तरीसुद्धा आपल्याला कळत नाही ना, ते कळते म्हणून म्हणायचं. तर त्यासाठी हे म्हणायचं की ते न कळेल असं नाही, पण मला माऊली दिसली, मला तिथे महाराज दिसले, मला दिसले महाराज, नमस्कार, तो इथं हात जोडला. तिथे काय असेल ते बाकीचं आपल्याला सगळं माहीत नाही, त्यांचं नाव पूर्ण सांगता येणार नाही, पण एवढं नक्की की माऊली नमस्कार केला माणसाने, खूप जा. हे काय कशाने झालं? ते ही जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, गुरु रामदासी तुला भेट झाली. स्वतःला उद्देशून म्हणले, बाबा जेव्हा हे तुला काहीतरी मिळालेलं आहे, हेच भाग्य केवढं तरी आहे. काही मिळाले न मिळालेले किती जीव असतील की ज्यांना यातलं काहीच मिळालं नाही, त्यांना आयुष्यात खाणंपिणं जायस्व मिर्यस्व उपनिषदात 2च वर्ग करून टाकलेत. एक जन्माला आले आणि गेले, मध्ये काय झालं ते सगळ्यांना माहीत आहे, ते इतरांनाच माहीत जास्त असतं. तर तसे ते लोक आहेत. ते म्हणले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, जगात अशी लोक असतात ते जन्माला येतात आणि मरतात कधीतरी. आता ते 60-70 वर्षांनी, कधी 80 वर्षांनी, 100 वर्षांनी. ते नाही, त्यांना मध्ये काहीतरी ओळख झाली, कारण हे वेगळे लोक आहेत. त्यात आपण बसतो. हे जेव्हा भाग्य समजावं, जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, गुरु रामदासी तुला भेटी झाली, मुमुक्षुत्व ते आण आता मनासी. आता एवढं जर मिळालेलं आहे आणि कळलेलं आहे, तर आता आपल्याला मुमुक्षुत्व नको. मोक्षने मोक्षमिच्छू ही ती मुमुक्षु हो. तर ज्याला मोक्षाची, यातून सुटण्याची, भवव्याधीतून सुटण्याची इच्छा झाली, भवव्याधी पडली, आपल्याला कळलेलं आहे की कितीही करा माणसाचं समाधान होणार नाही. नाही म्हणजे नाही. तुम्ही बघ घरामध्ये मुलाचं समाधान करून दाखवा, माणसाचं नवऱ्याचं समाधान करून दाखवा, बायकोचं समाधान करून दाखवा, वडिलांचं करून, माणसाला समाधान कालपर्यंत झालं असलं तर आज राहील ह्याची खात्री नाही. छान बाबा तू छान केलंस असं आज म्हणतील, उद्या सकाळी म्हणतील ते हे राहिलंच की तुला मी विचारायचं राहिलो, ते तुला मागत कधीच सांगितलं होतं. हो बाबा सांगितलं तर माझं राहिलं. तर कालपर्यंत सगळं केलं आहे, पण आज आता त्याला आठवण झाली ना आणि राहिलं ना, हे समाधान जगात नाही म्हणजे नाही. तर आता मुमुक्षुत्व ते ह्यातून एकदा सुटू दे मला. हे जे काय पाश पडलेलं आहे, म्हणून त्यांचं म्हणणं मुमुक्षुत्व ते आण आता मनाशी. आता तरी मोक्षमिच्छू, ज्याला बांधल्या गेलेलं आहे हे कळलेलं आहे, ते पुण्याईनं कळलं आहे, ते सोडवणारा कोणतरी असतो हे कळलं, तो गुरु असतो हे कळलं, तो कुठेतरी तत्व असतं हे कळलं, एखादं गुरुपद असतं हे कळलं, काहीतरी ग्रंथ असतो हे कळलं, ती ज्ञानेश्वरी कळू दे, गाथा काहीतरी कळले. तर कळले तर आता हे मुमुक्षुत्व त्यांचं म्हणणं ते आता सारखं मनाशी आण की आपल्याला हे करायचं आहे. जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, गुरु रामदासी तुला भेटी झाली, मुमुक्षुत्व ते आण आता मनासी, प्रयत्नीच निसंशयी धन्य होसी. कोण घालणार आपल्या एवढी खात्री देऊन की प्रयत्न आणि तू निसंशय धन्य होशील? धन्य होशीलच होशील, पण निसंशय होशील ह्याची खात्री देणारे कोण नाही. ते बसलेत, हार घालून नमस्कार केला की बाबा तुम्ही एवढं सांगून ठेवलेलं आहे आपल्याला, तर त्याचीच आपल्याला खात्री आहे. मोक्षत्व ते आणाता मनासी, प्रयत्नीच निसंशयी धन्य होसी. आता हे आपलं
पहिली जागं केलं, त्याला सावधान केलं, त्याला हे आपलं भाग्य ओळखायला सांगितलं की जेव्हा फार पुण्याने हे तनू मिळालेली आहे, त्याला गुरुची भेट झालेली आहे, कोणीतरी भेटलेलं आहे, आता फक्त मुमुक्षुत्व बाणेल कसं एवढा फक्त प्रश्न आहे, कळावं आणि बाणावं आणि मग प्रयत्न. जे म्हटलं आपल्याला मागे की संतांनी प्रयत्नाचं भर प्रचंड आहे, ते म्हणते प्रारब्धात सुद्धा असलं तरी प्रारब्धाची पुसली रेखा प्रयत्न देवा ओळखा. तर तो करून प्रारब्ध मागे सरेल एवढं माणसाच्या अंगी सामर्थ्य आहे. निदान परमेश्वर मिळवण्याच्या बाबतीत शक्यता नाही प्रारब्ध आड येण्याची. ती ह्याच्यात येईल, प्रपंचात येईल, प्रपंचात सगळं जाड येतं. महाराज म्हणले तर आपण स्वतःच्यापासून सगळं जाड आहे प्रपंचामध्ये, तर तसं हे आपलं सगळं जाड आहे. पण तिथे मात्र ह्यातलं काही आड येणार नाही ह्याची खात्री ते प्रयत्नीच निसंशयी धन्य होसी. आता आपल्याला जे मिळालं मुळात त्याची दुसरी बाजू त्यांनी दुसऱ्या अभंगामध्ये सांगितली, ती जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, तिला तू करी सद्गुरूचे हवाली. जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, तिला तू करी सद्गुरूचे हवाली. आता ज्ञानेश्वरांच्या हवाली करायचं म्हणजे काय करणार आहे आपण? ज्ञानेश्वरांच्या हवाली काय ते स्वतः बसले का ताब्यात घेतात का कामाला लावतात का काय? काही नाही. त्यांनी काय सांगून ठेवलं ते अंमलात आणलं ते त्यांच्या हवाली आहेत. आपण म्हणतो तसं आपण नोकर जसा असतो, मी मालकाच्या हवाली आहे, मालक काय सांगेल ते करावं लागेल, मालक म्हणेल त्याप्रमाणे वागायला लागेल, मागणं सांगेल ती वृत्ती ठेवावी लागेल, हे सगळं करावं लागेल. तसं त्यांनी जे सांगितलं ते अभ्यासलं त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे आपल्याला ग्रंथगुरू तर ग्रंथगुरू, कोणी गुरु असेल त्याचा तर तो त्यातलं गुरु, काय जे गुरु असेल ते त्याच्या हवाली मी आहे. मूळ भावना माझी ही की जेव्हा ही तनू फार पुण्य मिळाली, तिला तू करी सद्गुरूचे हवाली. नुसतं हवाली करतो म्हटलं तर देवा, तिला तू करी सद्गुरूचे हवाली. स्वदेहाभिमानासी सांडून वेगी. हवाली करणारा कोण आणि कशावरून त्यांनी हवाली केलं? माणसं दुसऱ्याचे नोकर पण असतात आणि स्वतःचे मालक पण असतात इकडे, तर तसं पण आहे. तसं नाही आहे हे. एकदा त्यांचे नोकरी म्हणजे नोकरी, आपल्याला माहीत नाही. त्यांनी इकडून इकडे उचलून टाकायला सांगितलं, त्यांनी तिकडे उडून इकडे टाकायला सांगितलं, आम्ही केलं, बाकी आम्हाला काय माहीत नाही. हे ज्याला कळलेलं आहे तो पुढं खरी गुरुभक्ती करेल. हे आपल्या लक्षात आलं ना? वीर खंडीन बुजवली ते. हां, तर स्वदेहाभिमानासी सांडून वेगी. स्वदेहाभिमानासी सांडून वेगी. शंका काय येईल माणसाला? मला सांगा. मी खड्डा काढला आणि पू झाला, समजा डोंगर इकडचं बाजूची माती काढली आणि तिकडे ढीक केला आणि नंतर त्याला ढीक परत त्याच्यात उचलून देऊ. ते जसं जैन गुरूंचं सांगतात तसं आहे की बाबा झोपडी बांध, कशी पाहिजे अशी पाहिजे, बांधली, बरोबर नाही बांधलीस. आता त्यांनी सांगितलेले सगळं करून बांधले, ठीक आहे. तुम्ही नाही म्हणत असाल कुठेतरी चुकला असेल परत बांधली. आता कशी बांधायची सांगा? आधीपासून सगळं बांधून प्रत्येक गोष्ट बांधून बरोबर नाही झालं. बरोबर नाही झालं, धुंदा बांधली, किती वेळा बांधायची अशी? परमार्थ हा परमार्थ आहे, तो परम आहे, साध्या अर्थातला नव्हे तो. त्यामुळे साध्या अर्थात शंका मोडतात की एकदा सांगितल्याप्रमाणे जर केलेलं आहे तर मग हे परत चुकलंय कसं म्हणतात? ही काहीतरी गडबड असली पाहिजे. मी सांगणारा सुद्धा काहीतरी म्हणजे शेवटी त्याला तेच झालं जैन गुरुला की बहुतेक काहीतरी तिसऱ्यांदा चौथ्यांदा म्हटल्यानंतर आता किती वेळा बांधणार? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आपण चुकीच्या माणसाच्या नादाला लागलो, त्यामुळे ही वेळ आली. असतं एखादा मनुष्य, आपल्याला नाही पहिल्यांदा परीक्षा होत आणि नंतर लक्षात येतं की अरे थोडं जरा कमी होतं ह्यांना, आपल्याला वाटलं खूपच आहे डोकं, असं म्हणजे त्याचा भाग असतो ते आणि त्यांनाही लक्षात येतो, तो आत असतो, त्याला काय करणार. तर त्यामुळे हे प्रत्येक वेळेला बांधले की चुकीचे आहे म्हणतात, पण दरवेळेला आपल्याला पुन्हा पाडून दुसरी बांधायला सांगतात. आता 2 वेळा 4 वेळा 6 वेळा केल्यानंतर काय आता याच्यापेक्षा किती वेळा करायचं? हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत भव्यव्याधी आहे. तेव्हा आता आपल्याला शहाणं झालं पाहिजे. शिष्य शेवटी शहाणे होतात, मग शिष्य शहाणे झाले त्याप्रमाणे शिष्याने सांगितलं की बाबा हे आता ठीक आहे, मला आज काय आता सवड नाही, तर मी परत आलो म्हणजे बांधतो. गेले आणि दुसऱ्या गुरूंच्याकडे गेले. तू कुठून आला? त्यांच्याकडून आला का? हो. त्याने काय तुला सांगितलं? तू झोपडी बांधली. ते काय म्हणले? मग बांधली का? बांधली. ते काय म्हणले? ही चुकली. मग तू काय केलंस? बरोबर आहे म्हणून सांगितलंस का त्यांना? नाही म्हणले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही चुकली कसं म्हणता? मी परत बांधली. किती वेळा म्हणले? 5-5 वेळा बांधायला सांगितले. काय आता मला आधी कल्पना नव्हती ना, तर मी गेलो नसतो तिकडं. ते म्हणजे तुला नाही कळलं त्याने काय म्हणलं ते ना. तसं आहे गुरुचं मत. हे जोपर्यंत शिष्याचं मत होत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही, ते ठरलेलं आहे. कारण गुरुचं मत स्वतःचं मत नसतं, ते भगवंताचं असतं. ते जोपर्यंत भगवंताचं त्याचं करत नाही तोपर्यंत ह्याचं काम होत नाही. गुरुने एकदा स्वीकारलं म्हणजे त्याला तिथं नेऊन ठेवला पाहिजे, पण तो तिथं जात नाही आहे ना. त्याच्यासाठी जे आड येतं त्याला हे म्हणतात
स्वदेहाभिमानासी सांडून वेगी. आता कोणाला तरी पटकन कळेल, कोणाला तरी 7 झोपड्या बांधल्या तरी कळणार नाही. हां, मग आता तसं तेवढा फरक राहील. स्वदेहाभिमानासी सांडून वेगी, अशी रे मनुजा सदा मुक्तिभोगी. अशी रे मनुजा सदा मुक्तिभोगी. आता वेळ घालवू नये आता हे करण्यात, जसं आता इथे वेळ घालवू नये, आमची वेळ झाली होत आहे, तर त्यामुळे वेळ घालवू नये. जिवारे तुवा पूर्वसंचित केले, जिवारे तुवा पूर्वसंचित केले, तयाचे मुळे भोग ठाकून आले. हे अशीच माणसं आमच्याच वाट्याला काय येतात वगैरे वगैरे. आपल्या घरात तक्रार होती की नाही, बाहेर व्यवहारात असतील, प्रपंचात असतील, काय शाळेत असतील, कुठे ती व्यवहारात असतील, ती बरोबर अशी माणसं आपल्याला किटकट करणारी गाठ पडतात, त्रास होतो, नुकसान होतं. सगळ्याला असं वाटतं की ही आमच्याच वाट्याला का. तर जीवा जे तुवा पूर्वसंचित केले ते आलेले आहेत सगळे. आता शेवटी हे आहे, बँक दारातून उभी राहतीच कर्ज काढले म्हटल्यानंतर, शेवटी ते आले, त्यांचा प्रतिनिधी येतो, तसा कोणाचा तरी प्रतिनिधी एखाद वेळेला येतो, तसं होतं. त्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ घालवू नका. आता व्यर्थ देवावरी का रुसावे. उगाच काही राग काढू नका कोणावर, देवावरही काढू नका, कारण आपल्या शेवटी राग काढायला तरी देव लागतोच. माणूस सुद्धा ऐकत नाही तर मग कोणावर राग काढणार शेवटी, असं होतं ना. म्हणून आता व्यर्थ देवावरी का रुसावे, म्हणे दास जीवा मनासी पुसावे. आपल्याच मनाला विचारून बघावं, मी काहीतरी वागलो म्हणून असं झालं का, मी असं वागलो म्हणून तसं झालं का. आपल्याच मनाला विचारून घ्यावं, कारण त्याची उत्तरं इथे नसतील तर मागच्या जन्मात असतील, इथं तरी आहेत, त्याचे ट्रेसेस असतात, तर त्याच्यावर कळतं. तर ह्याच्यात व्यर्थ वेळ आपला घालवू नये. आणि आपली ह्या सगळ्या जगात नुसतं येणं जाण्याने याच्यामुळे जी फजिती चाललेली आहे ती ह्या केवळ शरीराच्या सहाय्यानं चाललेली आहे. एवढं ओळखूनच आपली फजिती होते ते शरीराने होते. आणि त्याच्यात जर कोणी चक्राकार त्याला फिरवत असेल तर हात बंद बसले ते फिरवीत असतं. सोडवलं तर तेच सोडविल नक्की, आणि जर नाही सोडवलं तर त्याची साथ नाही. ह्याच्यावरून आपण ओळखायला हरकत नाही हे काय आहे. तर हे जे फजिती आहे ते आपली आपण ओळखावी. तनूचे हिता लोक कामासी येती. कशाला गोळा झाले लोक. आपल्याकडे शरीर आहे, शक्ती आहे, बळ आहे, काहीतरी आहे, विद्या आहे, कला आहे, काहीतरी आहे, म्हणून लोक गोळा झालेले आहेत. एवढं लक्षात ठेवा. ते नसेल तो कोणी वाऱ्याला उभं राहणार नाही. आपल्याला माहिती आहे कोण वाऱ्याला उभं कोणाच्या राहत नाही, ते कोणाच्या कोण राहत नाही हे आपल्याला कळतं. त्यावरून आपण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही बघायला हरकत नाही. तनूचे हिता लोक कामासी येती, परित्या तनूला स्मशानीच नेती. तनूचे हिता लोक कामासी येती. हा स्वार्थाचा मेळावा आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण प्रपंच किती अगदी झोकून देऊन करा, पण ओळखावं की हा स्वार्थाचा मेळा आहे. आता विचार गीता म्हणणार ना, आता 8 वाजले, तर ह्या सगळ्या प्रारब्धाचा जमे मेळा तसा हा स्वार्थाचा मेळा जमलेला आहे सगळा. तर तो तेवढाच राहणार, ते आपला स्वार्थ साधत नाही असं झालं की मनुष्य सुटलाच म्हणून समजा. असं आहे. तनूचे हिता लोक कामासी येती, परित्या तनूला स्मशानीच नेती. तुझे आप्त ते आपुले हित घेती. जे आपले आप्त वाटतात ते स्वतःच्या हितात इंटरेस्टेड असतात, आपले नव्हे. तुझे आप्त ते आपुले हित घेती. बघा आपण मनुष्य ठणठणीत आहे तोपर्यंत हवा आहे, आजारी पडला की कोण फिरकते का बघा. तसं आहे. म्हाताऱ्या माणसांनी सांगावं किंवा ज्याच्यातले वृद्ध असतील किंवा आजार व्याधीग्रस्त असतील त्यांनी ओळखावं की मनुष्य पळायला बघतो. हां, त्यातून आहेत अपवादभूत करणारे, दुसऱ्याची जाणीव ठेवून करणारे नाहीच नाही, पण मुळात जगाची रीत कशी आहे ती जगाची रीत सांगितली आहे. तनूचे हिता लोक कामासी येती, परित्या तनूला स्मशानीच नेती. तुझे आप्त ते आपुले हित घेती, तुला रे जीवा काळ हातीच देती. तुझे आप्त ते आपुले हित घेती. जो तो आपला त्याचा स्वार्थ आहे तो आपल्याकडून साधून घेईल, ह्या ओळखीनं त्याच्याशी राहावं. तोडायचं कारण नाही, सगळे आपले अगदी बरोबर, पण ते काय करतील शेवटी तर आपला स्वार्थ साधून घेतील. आणि तुझे आप्त ते आपुले हित घेती, तुला रे जेव्हा काळ हातीच. म्हणून सोडविता कोणी दिसेना, त्याने शेवटी दिले गुरुभजन आविण तरेना. तो एकच असा की जो कुठल्याही काळी तुमच्या बरोबरच आहे आणि बरोबरच राहणार, ह्या नव्हे पुढच्या जन्मात सुद्धा राहणार. ते हे सगळं आहे. तर ह्याला एकच फक्त, म्हणून हे राजा रामदास आहेत. मना
ब्रह्म होते पहा माणसाचे. हे जर माणसाला एकदा गुरु लाभलाच या अर्थाने की खरोखर तो त्याचं करतोय, अशानं जर लाभला तर माणसाचं एवढंसं असलेलं मनाला एवढं ब्रह्मासारखं विशाल करून टाकेल आणि त्याला मुक्त करून टाकेल. कारण शेवटी विशालतेत मुक्ती आहे. हे मनुष्य अत्यंत विशाल आहे, त्याच्यात सगळंच मावतं पोटामध्ये. त्याच्यात शत्रू मावतो, मित्र मावतो, हे सगळे आपल्या भाषा आहेत. का मावत नाही? मावत नाही म्हणून शत्रू झाला. मावला तर शत्रू नाही राहिला, आपलाच. कारण का आपण बघा, आता पलीकडे निसर्गदत्त बसलेत, त्यांना विचारलं होतं की पापी मनुष्य तुमच्यासमोर येतो त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की तो म्हणजे मीच आहे. ह्याच्यापेक्षा कोण सत्पुरुष सांगणार कोणत्या भाषेत? तो म्हणजे मीच. काय फरक नव्हे. आपल्या मनुष्य टाळेल, मनुष्य तिथे टाळलं नाही. आपल्या जनरीतीचा मनुष्य कसा आहे? बाजूला राहील शक्यतो, टाळेल. तर ही जनरीत आहे, त्याप्रमाणे चालेल. तर ह्यात बसायचं असेल तर भव्य आधी, पण गुरुकडे जायचं असेल तर मना ब्रह्म होते पहा माणसाचे, गुरु राजयाचे कृपेनेच साचे. गुरुची कृपा झाली तर माणसाचं ब्रह्म करून टाकील. मना ब्रह्म होते पहा माणसाचे, गुरु राजयाचे कृपेनेच साचे. तया देह बुद्धी सशुद्धी असे ना. देहबुद्धी घालून टाकतो म्हणून ते लोक भोगतात, ते लोक प्रारब्ध भोगतात, ते लोक हे काय जगाचं असेल ते भोगतात, तरी सुद्धा त्यांना अंगाला काय लागत नाही आत. त्याचं कारण काय? तुम्ही आनंदात कसे असता? हा सत्पुरुषांना कित्येक ठिकाणी विचारलेला, कित्येक सत्पुरुषांना कित्येक ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे आणि उत्तर एकच आहे, आम्हाला आत काय लागत नाही. ह्याचं कारण का? मना ब्रह्म होते पहा माणसाचे, गुरु राजयाचे कृपेनेच साचे. तया देह बुद्धी सशुद्धी असे ना. गुरु वाचुनी त्यास काही दिसे. काय ऐक्य व्हायचं म्हणजे तया देह बुद्धी सशुद्धी असे ना. लोकांना मान अपमान वाटतील, लोकांना सुखदुःख वाटेल, लोकांना आशा निराशा वाटेल, हे लोकांना वाटेल, पण त्याला देहबुद्धी नाही. त्याची देहबुद्धीच घालवल्यामुळे त्याला त्याच्या मन आशा निराशा त्याला काय वाटत नाही. कारण आत काय लागतच नाही. हा हेच तर मुक्ती. त्या माणसाला मोकळा केला हे गुरुच्या कृपेनं होईल. दया देह बुद्धी सशुद्धी असे ना. गुरु वाचुनी त्यास काही दिसेना. श्रीराम. काय तिथे एवढे अधिकारवाणीचे आहेत. मनुष्याने 34व्या वर्षी देह ठेवला. लक्षात ठेव, परत 34व्या वर्षी यांनी देह ठेवला आहे. 34व्या वर्षाला आज आपण सुद्धा 34 वर्ष पास केलं असेल किंवा करणार असू तर आठवण ठेवा की 34व्या वर्षीचं हे आकलन आहे, त्याच्या आधीचं 34व्या वर्षी देह ठेवलेला आहे. ते म्हणू शकतात, त्यांनी काय म्हटलंय तेवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला आकलनाची जप कळेल की कुठेपर्यंत जाऊन सत्पुरुष आपल्या ठिकाणी इथे मौलिक पोचले. त्याचं आपल्याला असावं माहिती असावी किंवा समोर असावं म्हणून माहिती असेल. त्यांचं म्हणणं की जे सगळे वेद आहेत, जे सगळे शास्त्रमार्ग आहेत, जे आपल्याला विधिनिषेध सांगितले, ते ज्या कोणी सांगितले, आपण म्हणतो विधी आणि निषेध, त्याच्यामध्ये तर ब्रह्माचं म्हणणं आहे मूळ की असं असं जगाने वागावं म्हणून त्याने सांगून ठेवलं. तर हे जे सांगितलं जो विधी म्हणजे ब्रह्मा. विधीला तुझे नाम मोठे कळेना. एवढं ब्रह्माला म्हणण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. ते स्वतः ब्रह्माच्या पलीकडे गेलेले असल्यामुळं ते म्हणतात की हे शास्त्रमार्ग वगैरे जे चाललेलं आहे ना, हे त्याला नाम त्याच्यापेक्षा मोठं आहे हे त्याला कळलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं. असं वागा तसं वागू नका. जो नामातच राहिला त्याला असं वागणं नाही तसं वागणं नाही, कारण तो नाम त्याच्यापेक्षा मोठं आहे ना. ते त्याला कळलं नाही म्हणून त्याने असं सांगितलं. विधीला तुझे नाम मोठे कळेना, म्हणून मुखे बोलिला कर्म नाना. हे करा म्हणजे उद्धार होईल, ते करा म्हणजे उद्धार होईल. कशासाठी? कारण त्याला कळलं नाही की अरे नामाच्या पेक्षा मोठा आहे. म्हणजे ते मार्गात कुठले गेले शेवटी? राम राम, दुसरं काय नाही. त्यांच्या दृष्टीनं नाम ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तर हे जर लक्षात असेल तर मी हे कर्ममार्ग नाना बोलायचं गरज नाही. काय असेल ते कर्तव्याने करतोच आहे, ते करू देत त्याला. कारण त्याच्यात दोष राहणारच. काही झालं तरी धोमेना विरते निर्धार ते चालूच राहणार. कुठल्याही कर्मामध्ये दोष नाही असं कर्मच नाही. त्याला दोष आहेच. काहीही कर्म करा, तुम्ही कुठलंही कर्म आतापर्यंत आठवून बघा, आपल्याला केलेल्या कर्मांना सर्वस्वी चांगलं म्हणता स्वतःला तरी येईल का? बाकीचे म्हणतच नाहीत, आपल्याला माहितीच आहे. तर त्यावरून आपल्याला कळेल की
की आपण केलेल्या कर्माला हे सगळं चांगलं झालं आहे, पूर्ण झालं आहे, असं आपल्याला स्वतःला सगळं करून येतो आणि शेवटी कुठेतरी एवढंसं काहीतरी राहतं ते दिसतं. बरोबर आपल्याला माहिती आहे, काही अगदी अक्षर एक पान भर लिहायचं ठरवलं ना, सगळं अगदी शुद्ध सगळं व्यवस्थित लिहून झालं की नंतर लक्षात येतं एक फक्त ओळ जरा पलीकडं सरकली गेलं एक स्पेस, तेवढी सुद्धा पुरते. आम्ही आता हे समोर पुस्तकं असतात ना, सगळं बारीक अगदी डोळ्यात तेल घालून सगळं करतो, उघडलं की पहिल्याच अक्षरात कुठेतरी एक स्पेस इकडे तिकडे झाली, एक अक्षर चुकलं. हे कर्माची गती अशी आहे. मग ह्याच्यापेक्षा नाम मोठे आहे त्याला कळलं नाही तर त्यांनी असलं सांगितलं नसतं काही. एवढं म्हणण्याचं सामर्थ्य असलेल्या सत्पुरुषाची ही पुण्यतिथी आहे. विधीला तुझे नाम मोठे कळेना, म्हणून मुखे बोलिला कर्म नाना, तुझी याची नामे महापुण्य होते. काय गरज नाही, तुझी याची नामे महापुण्य होते, तुझी भेट प्रत्यक्ष नाशी भ्रमाते, तुझी भेट प्रत्यक्ष नाशी भ्रमाते. आणि ती भेट हे नाम घडून आणतं हे त्याला कळत नाही, म्हणून त्याला आपल्याला एवढं सगळं सांगितलं. आपण एवढं लक्षात ठेवावं की काय कुठेपर्यंत ते गेले तेवढं लक्षात ठेवावं. आणि आता शेवटचं सांगतो टिकेल कसं, मग असे म्हणलं तर त्याच्या परता एक मना संत संगे लुटी राघवाची, सदा शांती देही न भीती भवाची. सत्संगामध्ये त्याला भीतीचं कारणच नाही. सत्संगाची आठवण करील, संतांची आठवण करील नुसती, माझ्या मागे पावली आहे एवढं ज्याला खात्री आहे ते बाळ सुद्धा रांगतं ना. आपलं काय, आपल्या मागे एवढे महापुरुष आहेत, एवढे सत्पुरुष आहेत, एवढे संत आहेत, तो निर्धास्त असतो. तो कशाच्या आधाराने निर्धास्त आहे. सदा शांती देही न भीती भवाची, जरी राम पायी सदा भाव राही, जरी राम पायी सदा भाव राही, अणु मात्र तो दुःख शोकांत नाही, अणु मात्र तो दुःख शोकांत नाही. मला सांगा, दुःख आणि शोकापलीकडे प्रपंचात हातात काय पडतं शेवटी, कसल्या तरी कारणाने पण ते पडतं. मग ते जर पडतं तर हे मार्ग सांगून ठेवले तेवढा कळावा. जरी राम पायी सदा भाव राही, अणु मात्र तो दुःख शोकात नाही. तर मनाचा स्वभाव लक्षात घ्यावा आणि हे करावं. यासाठी मनाच्या स्वभावाचा शेवटचा श्लोक घेऊन थांबू. आज एवढं स्मरण वेळेच्या अभावी पुरे आहे. तर मनाला सवय अशी आहे, जे सारखं त्याच्या कानावर पडतं ते त्याला खरं वाटायला लागतं. आपल्या घरात सुद्धा तसं होतं. सारखं एखाद्याबद्दल काहीतरी सांगत राहिलं म्हणजे कानात सांगतात, फार काय सज्जनात सांगतात असं नाही, पण कानात एखाद्याबद्दल सांगत असलं म्हणजे हळूहळू तो तसाच आहे असं वाटायला लागतं, मनाला वाटायला लागतं, हळूहळू ते आपल्याला वाटायला लागतं आणि हळूहळू त्याच्यापेक्षा काय खरं नाही असं वाटतं दुसऱ्या कोणी काय सांगितलं तरी. त्यामुळं जसं ते करत जातं तो त्याचा स्वभाव आहे, तर त्याला काय ऐकावं हे आपणच ठरवावं असं त्यांचं म्हणणं. त्याचा स्वभाव आहे ना, मग हरकत नाही, मग तसं सांगावं. मग त्याला ते सारखं कानावर पडेल असं बघावं. आणि दुसरं ते जे ऐकत राहील त्याचं डोक्यात त्याच्यासारखं राहतं, त्याचं ध्यान सुरू राहतं. बघ कोणीतरी येऊन एखाद्याबद्दल काहीतरी घटना उघडली म्हणून आपल्या मनात घातले, पुढं आपण करतो स्वयंपाक पण असते घटना डोक्यात, हे जे काय पुढे सुरू राहतं ह्याचं कारण काय, तो करतो का मग काहीतरी दुसरं पेपर वाचत असतो, काय फिरत असतो, पण डोक्यात मगाशी काय सांगितलं ना ते असतं. ते का असतं तर मग असं जर त्याचा स्वभाव आहे ना, मग त्याला काय सांगायचं ते आपण ठरवू ना. मना जे पहावे सदा आयकावे, तयाचे निहो अंतरी ध्यान मावे. त्याच्या अंतरात ते ध्यान होत राहतं. म्हणूनच अध्यात्म ते आयकावे, म्हणूनच अध्यात्म ते आयकावे, सदा त्या सीतारामचंद्रा पहावे, सदा त्या सीतारामचंद्रा पहावे. किती गोष्टी असतील, खूप असतील. आपल्याला वेळेच्या जेवढ्या होत्या तेवढ्या सांगितल्या. 5 मिनटं आपली जास्त घेतली. 8ची उपासनेची इथली नित्योपासनेची वेळ झाली. 15 मिनटामध्ये 10 मिनटात विचार घेता होईल. नंतर आपलं काय दिगंबरा असेल ते प्रदक्षिणा होईल. आता ते झालं, त्याच्यासाठी आम्ही इथे थांबतो. शेवटचा अभंग म्हणतो, बघूया तेवढा या वेळ होतोय का बघूया. हा एक पारंपरिक हे आहे. फक्त पद
अर्चना कटावर्चना ज्या त्यांनी केल्या त्याच्यामधले एकाचं फक्त स्मरण करू. काय असतं, माणसाला जर निसर्गाबद्दल कृतज्ञ राहता आलं तर कधीतरी माणसाबद्दल राहता येईल. आणि जर कधीतरी माणसाबद्दल राहता येतं आलं तर त्याच्यात असलेल्या भगवंताबद्दल कधीतरी राहता येईल. आणि जर एकदा भगवंताबद्दल राहता आलं तर पुढे टिकून भगवंत होता येईल. हा क्रम आहे. तर त्यांना ते स्वतः त्यांचं आयुष्य सगळं हे जे 1905 सालापासून जसं समर्थांचं सगळं झाली तिथपासून 5 सालापासून 15 सालापर्यंत हा जो काळ आहे 10 वर्षाचा, त्या 10 वर्षाच्या शेवटची जी 9 वर्षाचा काळ आहे हा त्यांचा केवळ कृष्णाकाठी मुलांना सगळा उपदेश करण्यात आणि अखंड उपासना करण्यात गेला. तो सगळा कृष्णाकाठी गेला. त्यामुळे त्यांचं कृष्णेशी त्या नदीशी अत्यंत मनोमन तादात्म्य होतं. ते स्वतः कृष्णदासच. तर त्यामुळे त्या कृष्णेची त्यांचं तादात्म्य होतं. तर त्यावर त्यांना नेहमी असं वाटे की अनेक हाताने मला भेटायला येते, लाटांच्या रूपाने मला भेटायला येते, लहरींच्या रूपाने भेटायला येते, ती मला पावन करते. आणि आपल्यालाही आपण विषय लक्षात ठेवावा की आपण जे जगतो आहोत त्यात प्राणाला सर्वात जवळ काय असेल तर पाणीच शेवटी. अन्न नंतर आहेच, त्याच्यावर जगतो. त्यामुळे अन्न आहे. अन्न आणि पाणी अगदी मूलभूत गोष्टी. म्हणून त्याची कधी नासाडी करू नये, कधी त्याचा उपमर्द करू नये, त्याचा अपमान करू नये, हे तर आहेच. पण त्याच्याबरोबर सर्वात जर काय जवळच असेल तर पाणी आहे. कारण माणसाला ज्या वेळेला ते शोष पडतो आणि शब्द फुटत नाही तेव्हा आपण काय म्हणतो, त्याच्या तोंडात पाणी घालायचं समजावर की तो तरतरीत होतो, पुन्हा बोलायला लागतो, एखादा शब्द सांगतो. हे सगळं काय आहे, हे सगळं त्या पाण्याचं आहे. त्याचं जर वाहतं प्रतीक काय असेल भगवंताचे रूपाने जे काय आपल्यासमोर वाहतं ते म्हणजे नदी. मला तर नेहमी पाण्याचं नदी म्हणजे नेहमी भगवंताचं जिवंत भगवंत वाटतो. नेहमी आपल्याकडे इथे त्रिपुटीला जाताना तलाव आहे ना, त्याला नेहमी भगवंत जिवंत भगवंत म्हणून नमस्कार करायचा. 6 वर्ष जाता येताना रोज की हा जिवंत भगवंत आहे. कारण हा प्यालो तर मला तर तरी येईल. समजा प्राणकंठाशी आले तर माणसाला ह्यातलं पाणी त्याच्या मुखात जर घातलं तर तो अंतरीचा भगवंत बोलायला गेल, ठीक आहे मला भूक लागली म्हणेल, चालेल. राम म्हणेल असं काय सांगता येत नाही. त्या क्षणी माझी बुद्धी कुठे शरीर कोणा ठोक. पण राम नाही, पाणी पाहिजे का काय आणखीन अन्न पाहिजे म्हणायला सुद्धा त्याच्यात पाणीच टाकावं लागेल. तो हा जिवंत भगवंत आहे, तो त्यांचा जिवंत भगवंत आहे. त्याच्यावर त्यांनी उद्देशून जे काय लिहिलं ते त्यांचं एक फार प्रसिद्ध पद आहे, कृष्णे कृपा मजवरी फार. तुझी माझ्यावर एवढी कृपा तू केलीस, सगळ्या जगा अखिल जना ते पुनित कराया जलरूपी अवतार. जलरूपाने अवतार घेतलास तू देवी, तर तू जलरूपाने अवतार घेतलास. तर अशी जर माणसांची जर नदीबद्दल भावना राहिली असती तर आजचं चित्र खूप वेगळं राहिलं असतं. हे 100 वर्षापूर्वीचं चित्र आहे. वाईट वाटतं पण खरी गोष्ट आहे की ही जर भावना माणसं म्हणून त्यांना जे मानलेलं आहे आपल्याकडे ते तेवढ्यासाठी मानलेलं. लोकमाता म्हणली ती खरोखर माता आहे. तर ते आज तुटातुटी झाली. पण आज निदान ते कुठे होते एवढं तरी लक्षात राहिलं तर माणसाला त्या नदीची जाणीव राहील. आज मनुष्य पुलावरून निघून जातो. पूर्वी जे नदी ओलांडून गेली असतील त्यांना कल्पना असेल. मी बसून आलो खांद्यावर, आपल्याला माहिती असेल मी कोकणात कुठे काय फुल नाही काय नाही. खांद्यावर बसून मास्तर न्यायची म्हणजे माझे वडील नाही. खांद्यावर नदी आली की खांद्यावर बसायचं, ते 2 बाजूने धरायचं इथे खानाला आणि त्यांच्या खांद्यावर नदी पार करायची. नदीचं जे काय प्रेम असतं ते त्याच्यात जरा 2 गटांगळ्या खाल्ल्या म्हणजे जास्त कळतं. उलटं पोहायला गेल्यावर पहिल्यांदा कळतं ते बरोबर. तर त्या गटांगळ्या खाल्ल्या म्हणजे ब्रह्म आठवतो त्या वेळेला. तो कोण आहे का नाही आपला मागचा माणूस किंवा काही काय ते मागं बांधलेलं ते जे काय आहे का नाही असं वाटतं. तर ती नदी आपल्याला धरते, ती आपल्याला वाचवते, ती आपल्याला जगवते. अशी त्यांची ती जी भावना आहे ती त्याच्यात आहे. कृष्णे कृपा मजवरी फार, कृष्णे कृपा मजवरी फार, कृष्णे कृपा मजवरी फार. अखिल जनाते पुनित कराया, अखिल जनाते पुनित कराया जलरूपी अवतार. कृष्णे कृपा मजवरी फार, कृष्णे कृपा मजवरी फार. स्नान पान तू प्रेमे करविसी, स्नान पान तू प्रेमे करविसी, थोर तुझा धार. कृष्णे कृपा मजवरी फार, कृष्णे कृपा मजवरी फार. व्याधि हराया अमृत होसी, व्याधि हराया अमृत होसी, घेसी माझा भार. कृष्णे कृपा मजवरी फार, कृष्णे कृपा मजवरी फार.
आधिहराया चिद्गंगा होसी आधिहरा आधी व्याधी म्हटली आधी आधिहराया चिद्गंगा होसी करविसी तू भव पार कृष्णे कृपा मजवरी कृष्णे कृपा मजवरी फार तुझे ध्यान ते धावत भेटे तुझे ध्यान ते धावत भेटे वेण्या भक्ताकार कृष्णे कृपा मजवरी कृष्णे कृपा मजवरी फार व्यास ही बोले ऐक्य रूपे जो व्यास ही बोले ऐक्य रूपे जो हरिहर हावतार कृष्णे कृपा मजवरी कृष्णे कृपा मजवरी फार गुरुमाता तू सर्व ही अससी गुरुमाता तू सर्व ही अससी ऐसा नामोच्चार कृष्णे कृपा मजवरी कृष्णे कृपा मजवरी कृष्णा हा तुझ अनन्य भावे कृष्णा हा तुझ अनन्य भावे स्मरतो वारंवार कृष्णे कृपा मजवरी कृष्णे कृपा मजवरी फार कृष्णे कृपा मजवरी